मित्रांनो नमस्कार. आज मी परड्यातल्या सफेद सदाफुलीच्या बिया पावसाळ्यात रुजत घालण्यासाठी काढल्या आहेत. ते माझ्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला दाखवणार आहे. मित्रांनो, मी या सदाफुलीच्या शेंगांना थोड्या हिरव्या असतानाच तोडल्या, कारण त्या शेंगा पिकल्यानंतर तोडल्या तर लगेचच फुटतात आणि त्यातील काळ्या रंगाच्या बिया बाहेर येतात. आज होता व्हिडिओ बनवायचा, म्हणून मी शेंगा थोड्या ना पिकायच्या आधीच तोडल्या. पण त्या शेंगा जून झाल्या आहेत, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. यातील काही शेंगा ना पिकलेल्या पण आहेत. मी 2 प्रकारच्या शेंगा तोडल्या आहेत, थोड्या पिकलेल्या शेंगा आणि थोड्या जून शेंगा. मित्रांनो, सकाळीच मी परड्यात जाऊन ना केळीचं पानही तोडून आणलं होतं आणि त्यावर या शेंगा ठेवल्या आणि व्हिडिओ बनवत होती. पण झालं असं, केळीचं पानही हिरव्या रंगाचं आणि या शेंगाही हिरव्या रंगाच्या. व्हिडिओ नीट बनत नव्हता. त्यामुळे मग ना पांढऱ्या रंगाचा पेपर घेतला आणि त्याच्यावरती मी या हिरव्या रंगाच्या शेंगा ठेवल्या आणि त्याचा व्हिडिओ बनवला. मित्रांनो, तुम्ही अजूनही माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल ना तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे ना याच्या पुढील माझे सर्व व्हिडिओ तुमच्या समोर येतील. मित्रांनो, 1.5 महिन्यापूर्वी मी सफेद सदाफुलीच्या झाडाचा व्हिडिओ अपलोड केला होता. तेव्हा ना त्या झाडाला फुलांचा खूप बहर आला होता. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता. आणि त्याच फुलांपासून ना आता शेंगा तयार झाल्या आहेत आणि हा व्हिडिओ त्या शेंगांचा आहे. मित्रांनो, जसे की मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणाली होती, मधुमेह रोखण्यासाठी सफेद सदाफुलीची फुले खाल्ली जातात. मित्रांनो, तसंच ना मधुमेह रोखण्यासाठी सफेद सदाफुलीच्या बिया सकाळी अंशपोटीही खाल्ल्या जातात. त्यामुळे ना बऱ्याचपैकी मधुमेह आटोक्यात आणला जातो. सफेद सदाफुली ही वनस्पती औषधी आहे. या झाडाची पाने, फुले, बिया सर्वच औषधी आणि गुणकारी आहेत. म्हणूनच ना या वनस्पतीला सर्वगुण संपन्न असे म्हटले जाते. सफेद सदाफुलीच्या बियांचे अंशपोटी सेवन केल्याने ना शरीरातील रक्त शुद्ध होते. आमची ना घरामध्ये पाळलेली मांजर आहे आणि त्या मांजरीच्या पोटात दुखलं ना की सकाळीच सकाळीच या पांढऱ्या सदाफुलीच्या झाडाची ना कोवळी पाने कुरतडून खाते आणि नंतर ना जाऊन झोपते. थोड्या वेळाने ती व्यवस्थित होते. आमची आजी म्हणते की मांजरीच्या पोटात दुखत होतं म्हणून मांजरीने एवढं कडू असलेल्या सदाफुलीच्या झाडाची पानं खाल्ली. मित्रांनो, मुक्या जनावरांना पण खूप बुद्धी असते. आम्ही ना आमच्या परड्यात सफेद सदाफुलीची बरीचशी झाडे लावली आहेत. ती सदाहरित असल्यामुळे ना त्या वनस्पतीचा कोणताही सीझन किंवा ऋतू नाही. सुकलेली बी जमिनीत पडली की तिथे रोप रुजते आणि त्या जागेवर पाणी पडले की ते झाड वाढते आणि भरपूर फुले येतात. मित्रांनो, या झाडाला जसजशी फुले येतात ना त्याप्रमाणे त्याच्या बिया जून होण्यास सुरुवात होते. आम्ही शेंग जून होऊन पिकली की ती पिकलेली शेंग काढतो व एका भांड्यात सुकट ठेवतो. अशा पद्धतीने ना आळीपाळीने या शेंगा काढतो. आम्हाला भरपूर बिया मिळतात. एका प्रकारे सफेद सदाफुलीची शेतीच तुम्ही म्हणू शकता. या सफेद सदाफुलीच्या बिया सब्जासारख्या दिसायला असतात, लहान आणि काळ्या रंगाच्या. काही लोक ना या वनस्पतीला सदाबहार असेही म्हणतात. मित्रांनो, ही सदाफुलीची झाडे सहजासहजी मरत नाहीत. या झाडाची छाटणी केली की नवीन नवीन तुवरे येतात आणि त्या तुवऱ्यांना मग कळे येतात आणि ते फुलतात. या झाडाची अडचण होत नाही, कारण एकतर ही झाडे खूप लहान असतात आणि दुसरी गोष्ट काहीही मेहनत या झाडाला लागत नाही. झाडाचं पीक घेण्यासाठी जिथे बी पडेल तिथेच रुजते. मित्रांनो, आमच्या परड्यातील प्रत्येक झाडाची पाने, फळे आणि फुले वांडर खातात. पण या सदाफुलीच्या झाडाला ना ते जरासुद्धा स्पर्श करत नाहीत, कारण ना झाडाची पाने, फुले आणि शेंगा भयंकरच कडू असतात. त्यामुळे ना वांडरांना वासानेच कळतं. मित्रांनो, आमच्या परड्यात सदाफुलीची खूप सारी झाडे असल्यामुळे ना वाडीतील लोक, आजूबाजूच्या गावातील लोक या सफेद सदाफुलीच्या शेंगा मागून नेतात. तसेच ना ज्या महिलांच्या मासिक पाळीच्या वेळी पोटात दुखते ना, अशा महिलांनी सफेद सदाफुलीच्या सुकलेल्या बिया 5 ते 6 दिवस कोमट पाण्यामध्ये घेऊन खाल्ल्याने ना वेदनाही कमी होतात. आम्ही ना अगदीच सदाफुलीचे झाड सुकले तर ना त्याचे बारीक तुकडे म्हणजेच काटके करतो व संध्याकाळी आणि सकाळी दरवाजासमोर त्याची धुमी करतो, म्हणजे ना मच्छर पळून जाते, कारण त्या धुराला वासही एकदम उग्र आणि कडवट येतो. थोडक्यात सांगायचे म्हणजे ना या सफेद सदाफुलीच्या झाडाचे काहीही वाया जात नाही. मित्रांनो, अगदी चांगल्या जीवाला सुद्धा ना आम्ही सकाळीच या सफेद सदाफुलीच्या बिया एक चिमूटभर कोमट पाण्यासोबत खातो.
त्यामुळे ना दिवसाढवळ्या जीवाला पण तणाव अजिबात जाणवत नाही. वर्षातून 2 ते 3 वेळा आम्ही सफेद सदाफुलीच्या झाडाची छाटणी करतो. म्हणजेच ना नव्याने तोरे आले की झाड पण एकदम नवीन दिसते आणि त्या झाडाचे खोड जाड आणि मजबूत पण होते. तर मित्रांनो, कोणाकोणाच्या घरी सफेद सदाफुलीच्या झाडाचे असे उपयोग केले जातात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मला सपोर्ट करा. धन्यवाद.